UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमात। एवढी कामं करून बारामतीकर वेगान निर्णय घेतात। एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा, दादांचं वक्तव्य। अजितदादा बारामतीतूनच लढणार, ते बारामती सोडतील असं वाटत नाही। लोकांच्या सहानुभूतीसाठी अजित पवारांचा प्रयत्न। निवडणूक न लढण्याच्या दादांच्या भूमिकेनंतर आव्हानांचा टोला। शरद पवारांनी कधीच अर्थखातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देता येतो हे समजलं। बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते। अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं। अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाल्यानं ताकद काय त्यांना कळली नसेल, आव्हाडांचा पलटवार। फडणवीसांच्या डोक्यात मेंदू आहे का? पवारांच्या डोक्यात काय चाललं हे फडणवीसांना 100 जन्म कळणार नाही, राऊतांची खोचक टीका। राऊतांच्या मालकाला दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतोय। ठाकरे गटाचं मशाल चिन्ह ही फडणवीसांची थेट। राऊतांच्या फडणवीसांवरील टीकेवरून नितेश राणेंची टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा। आज रात्री महायुतीच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक। जागा वाटपासह महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। महायुतीत समन्वय राहावा यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक। मंत्री गुलाबराव पाटीलही तातडीनं मुंबईला रवाना झाल्याची माहिती। अर्थ खातं नालायक असल्याबाबत गुलाबरावांनी केलं होतं वक्तव्य। चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं वरटीवारांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन। ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व होतंय, परंपरा बदलली पाहिजे, धानोरकरांचं सूचक वक्तव्य। पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का। माजी आमदार बापूसाहेब पठारे घरवापसी करणार, तुतारी हाती घेण्याची पठारेंची भूमिका। वडगाव शेरीत दादा गट विरुद्ध पवार गटात लढतीची शक्यता। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला। इंदापूर तालुक्याची झाली तयारी। हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख। जळगावच्या चोपड्यात अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या। पोलिसांकडून नराधमाला बेड्या। शेतात काम करून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 1.5 दिवसांच्या गणरायाचं आज विसर्जन। नदी किनारी किंवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जन करत 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप। विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। लालबागच्या राजाची दानपेटी उघडली। पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान, तर गणरायाच्या दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी। नेते अभिनेत्यांचीही दर्शनासाठी तत्पर। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।